त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे। मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला। त्याच्यामध्ये जी नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी ते एक्सरसाइज करतात, तसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे। आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे। लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो। पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे। पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू। दरम्यान सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात बोट दुर्घटनेसंदर्भात माहिती दिलेली आहे। कोस्ट गार्ड किंवा नेव्हीची ही बोट असू शकते, ज्या स्पीड बोटीमुळे हा सगळा अपघात घडलेला आहे, ही दुर्घटना घडलेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जाते, मात्र तत्काळ मदत पोहोचली त्यामुळे अनेकांना वाचवू शकलो असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे।